कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाच्या वीक्षकांक नमस्कार. खबर सांगता हरीश नाईक. पहरे वेदिकेतर्फेन रॉक गार्डना लागी भव्य स्वच्छता अभियान. कारवार शहराच्या रॉक गार्डना लागी पहरे वेदिके वतीन भव्य स्वच्छता अभियान राबवून या वाठारातली झाडा झुडपा काढून स्वच्छता केली. कारवारचे प्रमुख पर्यटन स्थळ आशिल्ले रॉक गार्डनाच्या फाटले बाजून समुद्र किनारा लागून मारुती मंदिरा लागी मोठ्या प्रमाणात झाडा झुडपा वाडिल्ल्यान थिंगावचे कठीण जाती आशिल्ले. हो वाठार पर्यटकांच्या दृष्टीन अस्वच्छ आणि नकारात्मक दिसतालो. पहरे वेदिके कार्यकर्ते समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करताना ही बाब तेमगेल्या लक्षात आयली. नंतर कारवारच्या वेगवेगळ्या संघटनांक एकत्र करून भव्य स्वच्छता अभियान राबवतो निर्णय घेतलो. या अभियानात कारवारचे सेंट मिलाग्रिस बँक कर्मचारी संघटना, इनरव्हिल, पहरे वेदिका विजयनगर आणि सदाशिवगड युनिट, कोडीबाग हांचे पतंजली योग पथक, बीच व्हॉलीबॉल खेळाडू हांचे बरोबर 250 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानात सुमार 3 वाहना इतलो कचरो काढून झाडा झुडपा कापून हो वाठार पूर्णपणे स्वच्छ केलो. याच वाठारात फुडल्या आठवड्यात सुद्धा स्वच्छता मोहीम चालू दवरतले. ताका लागून जास्तीत जास्त लोकांनी फुडें येवन कारवारच्या सौंदर्यात भर घालच्या पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीसाठी सहकार्य करचे असे आवाहन पहरे वेदिकेचे गौरवाध्यक्ष जॉर्ज फर्नांडीस यांनी केले. ವಕೀಲ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬರಲಿಲ್ಲ ಬಂದರೆ ಎಸ್ ಪಿ ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಎಸ್ ಪಿ ನಮ್ಮ ವಾಯ್ಸ್ रेल्वे कर्मचारी प्रमोद गावकर यांच्यासाठी निरोप कार्यक्रम. कारवार. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यात हारवाड रेल्वे स्थानकात गेल्या 10 वर्षांपासून सेवा देते जनमत जिंकचे रेल्वे कर्मचारी प्रमोद गावकर यांच्यासाठी निरोप कार्यक्रम आयोजित केलो. सध्याचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष नाईक हेमगेल्या नेतृत्वासकल हालक्की वकनिगर समाजाचे प्रमुख तसेच नागरिकांन एकत्र येऊन रेल्वे कर्मचारी प्रमोद गावकर हांका सन्मानपूर्वक सत्कार केलो. आपल्या सेवा काळात प्रवाशाकडेन सदांच प्रेमान वागून तेमगेली समस्या वेळेचेर सोडोवच्या या कार्यशैलीक सगळ्या स्तरावयल्यान प्रशंसा जाली. या वेळार सुभाष नाईक हेमी भाशणात सांगले की प्रमोद गावकर हेमगेली सेवा भावना, शिस्त आणि लोकाभिमुख गुणाचे कौतुक केले. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पाना, केळी, होमाकडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पाना, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षांच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. रामनगर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य, प्रवाशांचो आरोग्याचो प्रश्न. कारवार. रामनगर हांच्या बस स्थानकात आशिल्ल्या हॉटेल आणि सार्वजनिक शौचालयातल्यान व्हांवती आशिल्ले घाणीचे आणि दुर्गंधी उदक पुराय बस स्थानकात पसरती असून बाजूच्या गल्ल्यापर्यंत व्हांवते रावता. तसेच जागजाग्यार साचिल्ले कचऱ्याचे ढीग आणि तीव्र दुर्गंधीमुळे प्रवासी आणि या वाठारात काम करते कर्मचारी हेमगेले आरोग्य धोक्यात आयिल्ले आसा. या संदर्भात
रामनगर ग्रामपंचायतीन केसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करते असत असा आरोप ग्रामपंचायती खिंचान जाती असा. या परिस्थितीमुळे बस स्थानक म्हणल्यार जणू कचऱ्याचो आणि घाणीच्या वासाचो डेपो झाला असा. या प्रकरणात फूड सेफ्टी विभागान ताबडतोब हस्तक्षेप करचो अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांन केला. नातर आंदोलन करचो इशारो दिला. डेली आम्हीच क्लीन करत आहे पुरा पैसे काढून ना काय टॅक्सीवाले मिळून हा सगळे क्लीन करताय आणि काल मी आग मीच आहे ते पुरा भरून झाला. दुकानातली जितके प्लॅस्टिक असतात बघ ती सगळे अंगावर मोडतात त्यांच्याने आणि ह्याच्यात ती गरवा बिरवा खाऊन त्रास झाला नाही का गोरवा पडले काय पडले कोण बघीन काय ना आणि सगळे बघताना हे सगळे गलीत करून ठेवलेले हा. उद्या काय तर डासा झाली काय तर झाले पुन्हा काय झालं तर आज गावकऱ्यांकी त्रास असा आणि बाकी प्रवाशांकी बी त्रास असतात. त्याच्या काहीतरी सोल्युशन काढू द्या त्यांच्याने क्लीन म्हणजे बाकी इकडे बस स्टँड बघताना सुंदर दिसतं आणि आमच्या बघताना बस स्टँड अशी हालत असतात. बस स्टँडची 40 गावची लोक येतात आणि इकडे बसतात पाप त्यांना बसून जागो ना इकडे तर बी हे गटऱ्यात बघताना स्टार गुटखा बाटली हे ते सगळे टाकलेले असतात. एके हॉटेलचे जवळजवळ 40-50 हजार रुपये भाडे घेतात त्यांच्याने. 4 दुकान असे असतात त्यांचे जवळजवळ 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असतात तरी बी काय नाही. हे पैसे इकडे गाठले कुणाक तरी एक सहाय्यकवाल्या की ठेले सफाईवाल्या ठेले तर डेली झाडून मारून क्लीन करतात. इकडे बघताना तिकडे घाण असतात इकडे बघताना इकडे तिकडे बघताना तिकडे खड्डे काढलेले असतात पाणी साचलेले असतात. तर मग लोकांनी काय करचेले हे घाण वासित राहतेले लोकांनी की रोग घेऊन फिरचेले. कुंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन कारवारच्या मादळीत सुरुवात झाला. तुईना थेरपीचा अनुभव घ्या. ही पारंपरिक चीनी मसाज तंत्रज्ञान असून जी प्राचीन उपचारशास्त्र आणि मार्शल आर्टच्या शिस्तीची नैसर्गिक मार्गाने वेदना कमी, पचन सुधार, रोग प्रतिकारक शक्ती वाढवचे आणि मन शरीराच्या संतुलनात सुधारणा करतो खास उपाय कुंग फू मसाज. मांसपेशी, सांधेदुखी, पाठ, मान, खांदे, पचन समस्या, तणाव, चिंता, अनिद्रा, अस्वस्थ नींद, थकवा आणि मेंदू वेदना अशा अनेक समस्येचे उपायासाठी भेट द्या. कुंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सेंटर, ब्राह्मणवाडा, माजाळी, कारवार हिंगा. प्रति शनिवार आणि आयतवार. वेळ सकाळी 10:30 ते 12:30, सांजे 5:30 ते 8:30 पर्यंत उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनचे दिलेल्या नंबराचे संपर्क करा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.